अमुची माडियाची जात, अमुची माडियाची जात, शेत लावू बागाई, शेत लावू बागाई, शेत लावू बागाई, आम्हा हाती मोठ नाडा, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुलझाडा, पाणी जाते फुलझाडा, शांती शेवंती फुलली, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई जाली, प्रेम जाई जुई जाली, सावत्याने केला मला विठ्ठल देखी केला तुला, अमुची माडियाची जात, अमुची माडियाची जात, शेत लावू बागाई, शेत लावू बागाई, शेत लावू. पंढरीनाथ भगवान की. पंढरपुराच्या पासून अगदी जवळ असलेलं गाव, आज ज्या गावाला आरण गाव असं म्हणतात, पूर्वीच्या काळी याच गावाला आरण भेंडी असं म्हणत होते. या गावामध्ये असलेले आमचे संत सावता माडी, माडी म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल फुलांचा व्यवसाय करतात ते माडी, हार तयार करणं, गजरे तयार करणं किंवा फुलांची बाग असणं ते माडी. तर जुन्या काळामध्ये असा नियम नव्हता. ज्याचं शेत असेल तो शेतकरी आणि ज्याचा मळा असेल तो माडी. काय फरक आहे आपले बुवा शेतात आणि मळ्यात? तर धान्य जिथे पिकतं ते शेत आणि भाज्या जिथे पिकतात त्याला मळा असा शब्द होता. मग कांदा मुळा हे सगळं जिथे पिकवलं जाईल ते मळ्यात, ज्वारी बाजरी गहू शेतात. आणि सावता माळ्यांना भाग्य असं की त्यांचं शेतही होतं, मळाही होता. एकाच शेताचे दोन भाग होते. आणि आपल्या नियमाप्रमाणे सदाचारण युक्त नामस्मरण भक्ती, रोज सकाळी उठावं, पांडुरंगाची पूजा करावी, न्याहारी करावी, शेतातलं काम, मळ्यातलं काम ते सगळं पूर्ण करून दुपारी भोजन करावं. त्याच्यातून जे उत्पन्न मिळेल ते थोडं स्वतःसाठी भविष्यासाठी ठेवणं आणि इतर योग्य कोणीही गरजू मिळाला त्याला देणं. अशा रीतीनं नुसता सदाचार नाही, परोपकारयुक्त ही जीवन होतं. परोपकार आणि सदाचार यात फरक आहे. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणं. परोपकारी माणसं घरात सदाचारी असतात असं नाही. बायकोला कटकट, पोरांना वसवस, मदत दुसऱ्याला करेल, घरामध्ये आग्याव येतात. बरं, एखादा घरात सदाचरणी असतो, मदत करेल याची खात्री नाही. तेव्हा सदाचारी म्हणजे परोपकारी असा घोळ नाही करायचा. दोन्ही अपेक्षा आहे, दोन्ही अपेक्षा आहेत. आपल्या परिवारात
सदाचारी, समाजात परोपकारी अशा रीतीनं कार्य करणारे सावतामाळी. त्यांना पत्नी आहे, छोटी कन्या आहे. त्या मुलीचं नाव नांगिता असं आपल्या संत इतिहासात आहे. तर एके दिवशी घटना झाली अशी, शेत नांगरत असताना अचानक नांगर अडला. काम थांबलं. का अडला नांगर? खोदलं, तिथे दगड सापडला मोठा, आणि नेमका तो शेंद्री रंगाचा होता. आता ज्यांना कामं नसतात ते सगळे लागले ओरडायला. शेतात म्हसोबा आला, तुम्ही इथे देऊळ बांधा. हे तर देऊळ बांधू, शेत कुठं करू? मी हा दगड शेताच्या कडेला नेऊन ठेवतो, काय करायचं ते तुम्ही करा. सावतामाळीने दगड उचलला, शेताच्या कडेला नेऊन ठेवला. सगळ्यांनी ओरडारडा केला, म्हसोबाचा अपमान झाला. होईल. बोला फुलाला गाठ पडली, पटकीची साथ आली. सगळ्यांच्या डोक्यात एकच, याच्यामुळं रोग आला. सगळ्या गावाने आक्रमण केलं, घर पाडलं, भांडी फोडली, शेत जाळलं, नासधूस करून गेले. ती नांगिता विचारते, बाबा आता आपण कसं करायचं? तेव्हा बाप सांगतो, पोरी वाईटातलं चांगलं बघायचं. ह्याच्यात काय चांगलं बघायचं? मळा शेत जाळलं हे वाईट, पण जप्त नाही केलं हे चांगलं. सातबारा अजून आपला आहे ना, अजून मळा आपलाच आहे ना, चला कामाला लागू. आणि म्हणून ती जळलेलं शेत तण काढायला सुरुवात केली. आणि ते तण काढता काढता जमिनीखाली काही मुळ्या सापडल्या. ते काही वेगळं नव्हतं, पूर्वीच्याच होत्या, पण लक्षात नव्हत्या. अरे का पटकीचं औषध हेच आहे. बघ नांगिते, लोकांनी जाळलं नसतं तर आपण मुळ्या काढत होतो का? अगं जगाचं औषध हे तर देवाने देऊन ठेवलंय. अगं विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे, आम्ही दुनियेचे राजे, आम्ही दुनियेचे. निळ्या नदी रत्नांच्या चमकती ज्योती, निळ्या नदी रत्नांच्या चमकती ज्योती, भूमीतही अगणित हे माणिक मोती, भूमीतही अगणित हे माणिक मोती. दाही दिशा विश्वंभर रूपच साजे, दाही दिशा विश्वंभर रूपच साजे, विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. ओ विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. सावतोबाने मुळ्या काढल्या, पातेल्यात घातल्या, काढा केला, आणि ज्याने घरं चालली होती त्यांच्या दारात गेले. प्रत्येकाच्या घरात कोणीतरी आजारी होताच. प्रत्येक
प्रत्येकाच्या घरात आजारी होताच. त्यामुळं काढा प्रत्येकाने घेतला कितीही रागवलेले असतानाही. आणि 2-4 आजारी लोकांवर परिणाम दिसतोय म्हटल्यावर आता सावत्याला जायची गरजच नाही, त्याच्याचकडे लोक यायला लागले. मराठी भाषेचा विनोद, सावत्या, काढा काढा, एकच शब्द आहे, अर्थ 2. काढा काढा. सुतार म्हणला, सावत्या औषधाचे पैसे नाहीत, तुझं घर पडलंय, खिडक्या करून देतो, चल. गवंडी म्हणला, भिंती बांधून देतो. लोहार म्हणला, छप्पर करून देतो. परत घर उभं. पुन्हा मळा छान हिरवागार. नांगिता म्हणाली, बाबा पुन्हा आपला मळा मस्त झाला, पण बाबांचं सांगणं आपला असं म्हणू नये. मळा पांडुरंगाचा. हळू. मळा पांडुरंगाचा, आपण त्याचे सेवेकरी, मालक तो. मग पोरीनं विचारलं, बाबा आपला मालक आपल्या मळ्यात का येत नाही? बाकी सगळ्या मळ्यांचे मालक येतात, आपला मालक काय येत नाही? सावत्याने प्रश्न केला, नांगीते सांग बरं, बाकीचे मालक काय येतात? का म्हणजे? नोकर सांगतो 50 पोती धान्य झालं, मग खरंच झालंय का? कवरची 10 पोती ढापतो, ते बघायला मालक येतो. शाबास. ज्या मालकाचा नोकरावर विश्वास नाही तो येतो. काय कळलं? माझ्या पांडुरंगाचा माझ्यावर विश्वास आहे, कशाला येईल तो? सावत्याने काही सांगेना. या पोरीनं डोक्यात एकच घेतलं, शेवटी काही झालं तरी मालक आहे तो. आपले बाबा बोलवतच नाहीत, असं कसं आपण म्हणून येईल तो? वडिलांच्या चुका मुलीनं सुधारल्या पाहिजेत. मीच बोलवणं पाठवते, मीच पाठवते. आणि असाच आषाढी एकादशीच्या सगळ्या पायी वारी जाण्याचा समय आला आणि सगळे निघाले. महाराज, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळाचा दाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण, कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. नांगर धरला सत्वाचा, बैल मन पवनाचा डाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, झेंडा रोविला. दिंडी जाताना पाहिली, हे बघ विसल येते. हॅलो, हां, म्युझिक की उतनी जानकारी, बॅलन्स कर. व्हेरी गुड. या छोट्या पोरीनं
आपल्या मळ्यामधली गाजर, मुळे, बटाटे काही असे छोटे छोटे एकत्र केले, रुमालात बांधले आणि म्हणाली या वारकऱ्यांच्या बरोबर देऊया आणि पांडुरंगाला निरोप पाठवू. वारीची गर्दी झाली की आमच्याकडे ये. तो मालक आहे, आमच्याकडे आलाच नाही अजून, असा निरोप देऊ. त्या नांगेतेनं ती कांदा, मुळा, भाजी काही वारकऱ्यांना दिली. पण थोडं दुर्दैव असं झालं महाराज, ते जे कोणी 4, 5, 10 होते हे सगळे सावता माळ्यावर जळणारे. कोणाचीही लोकप्रियता वाढली की शेगड्या तयारच होतात. तळमळ तळमळ काहीतरी कारण काढून सावता माळ्याला दुःख झालं पाहिजे असं यांच्या डोक्यात. असे मत्सर करणारे वारकरी दुर्दैवाने काही होते. म्हणून आपला मुद्दा चालला होता, ते पांडुरंगाचं नाव घेत नव्हते का? होते. सदाचरणयुक्त नाही. नाम औषधाच्या ठिकाणी आहे आणि सदाचरण अन्नाच्या ठिकाणी आहे. पथ्य पथ्य पाळलं तरच औषधाचा चांगला परिणाम. म्हणून पथ्य नीट पाळली तर फार औषधाची गरजच नाही, आणि पथ्य नाही पाळली कितीही औषध घेऊन उपयोग नाही. आपळेबुवाला खोकला, एवढी बाटली दिली, काय कोठे रोज पितोय, परिणाम नाही का? रात्री आईस्क्रीम, चिंचा, आपले औषधच काय, डॉक्टरला तुझ्या घशात जरी घातला काय उपयोग आहे का? सदाचरणयुक्त उपासना ती झाली नाही. या वारकऱ्यांनी असं केलं, ते हातातलं गाठोडं जमिनीवर टाकलं, थै थै नाचले, मातीत घातलं आणि ते म्हणले तिकडं पंढरपुरात पांडुरंगाला बुंदीच्या लाडवाचं नैवेद्य आहे, काय तुझे कांदे खातो काय? अपमान केला, गेले निघून. सावता धावत आला, आपली मुलगी रडतीये पाहिलं. का रडते ग वेडे? अशा वागले माझ्याशी, ते टाकून दिला सगळा प्रसाद. मी त्यांच्याबरोबर निरोप पाठवत होते, माझ्या मालकाला सांगा इकडे ये म्हणावं. सावता म्हणला, त्यांची त्याची ओळखच नाही, ते कोणाला देणार? त्यांची ओळख आहे का पांडुरंगाशी? कोणाला देणार? आणि कीर्तनामध्ये ही एक मजा आहे बरं का. आमच्या कीर्तनकारांनी लावणीला सुद्धा भक्ती करायला शिकवली. शब्द लावणीसारखे, चाल लावणीसारखी, पण विषय भक्ती. साधारणतः लावणी म्हणायची म्हटलं की ठरलेलं आहे. हे म्हणायचं नाही आपल्याला ते. वगैरे 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 आपण वेगळा कार्यक्रम घेऊ. पण अशी चाल पकडून कीर्तनात आमच्या कीर्तनकारांनी असा मजा केला. चाल आवडते ना, घेऊया. सावतामाळी आपल्या मुलीला सांगतोय, अगं त्यांनी काही तुझी भेट वस्तू नेली नाही, पण वाईट नको वाटून घेऊ, त्यांची योग्यता नाही. अगं जरी आहे तिथे पंढरी,
जरी आहे, जरी आहे, जरी आहे. टिपिकल लावणीची सगळं जरी आहे, अहो जरी आहे, जरी आहे तिथे पंढरी उभा श्री हरी शांत विटेवरी कटीवरी हात दिसणार तयाना नाही पंढरी नाथ दिसणार तयाना नाही पंढरी नाथ दिसणार तयाना नाही पंढरी नाथ वारकरी वारी जरी करी वारकरी वारी जरी खरी प्रीत ना खरी अशी अंतरी नाव मिरवाया दिसणार तयांना नाही पंढरी राया दिसणार तयांना नाही पंढरी राया 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 दिसणार तयांना नाही पंढरी राया सारखंच वाजले की बारा असं म्हणायला लागतं असं नाही. बारा इथं नाही का म्हणते पंढरी राया गंमतीच आहे. तिथं म्हटलं तर एका गाण्याला ₹1,00,000 देतात. इथं आरतीत 11 सुद्धा कोण टाकत नाही. आपण सगळं गायचं. काय आहे भक्ती मार्ग हा असा आहे सर्वांना स्वीकारणारा आणि दुसरा शब्द सर्वांनी स्वीकारलेला. आपल्याला तो वर्ज नाही त्याला आपण वर्ज नाही असा गोड. मात्र समजूत काढून सावतामाळी गेले खरे झोपडीत पण पोरगी शहाणी. ती म्हणली काही वारकरी असतील असे सगळे काही नसतात. या सावतामाळ्याच्या मुलीची अक्कल जरी आपल्या सगळ्यांना आली तरी खूप आहे. कुठली अक्कल? 4 चुकले असतील म्हणून सगळे चुकीचे नसतात. विस्तार नकोय. जरी राम मंदिरामध्ये 4 लोकांनी चोरी केली म्हणून सगळे चोर नसतात. चोरावर कारवाई व्हायची ती होते पण त्या एका चोरीवरनं उरलेल्या सगळ्यांना चोर म्हणण्याचं पाप समाजातली जी जी अतिशहाणी माणसं करतायत. अकबराच्या सैन्यामध्ये 50% राजपूत होते म्हणून सगळे राजपूत शत्रूचेच होते म्हणता का काय? मग महाराणा प्रतापांचा अपमान नव्हे काय? काही मराठे सरदार आदिलशहाचे नोकर होते म्हणून सगळे मराठे फितूरच होते असं म्हणता का काय? काही पोलिसांनी जरी पैसे खाल्ले तरी लाच सगळे पोलीस खातात असं म्हणता का काय? कसाबला पकडण्यासाठी आपल्या पोलीस कॉन्स्टेबलनी जे बलिदान दिले ते कसं विसरता येईल महाराज? काय बक्षीस मिळणार होतं त्याला? पोराबाळांची शिक्षण अडकणार होती मेलो तर. सगळ्यांना सरसकट कसे नावं ठेवता? कोरोना काळात 4 डॉक्टरांनी लुबाडला असेल म्हणून सगळे डॉक्टर असे? महाराष्ट्रात हा आरोप आणखीनच बळावलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू अफजल खान, अफजल खानाच्या सैन्यामध्ये एक कृष्णाजी भास्कर नावाचा ब्राह्मण. या सगळ्या प्रकारावरून सगळे ब्राह्मण म्हणजे अफजल खानाचे अशी भाषा. अरे पण या 22,000 सैन्यामध्ये एक कृष्णाजी भास्कर ब्राह्मण, बाकीच्या सगळ्यांची आडनावं पहा.
पण एकाच्या चुकीला सगळ्यांना दोषी धरणं हा आपल्या समाजात मोठा रोग आहे, विकृत मानसिकता आहे. एखाद्या लेकराकडून चूक झाली की पटकन आपण म्हणतो हे सगळं घरच पागल आहे. का असं बोलतो? काय अधिकार आपल्याला त्या घरातलं, तुला काय माहिती? तेव्हा मुद्दाम लक्षात ठेवा, सगळ्यांना सरसकट दोषी ठरवणं हे माणुसकीला योग्य नाही. अशी सावतामाळ्याच्या मुलीला बुद्धी होती. तेवढी बुद्धी पांडुरंगाने आम्हा सगळ्यांना द्यावी असं आपण म्हणू. स्पेशल म्हणजे मीडियाला. कारण दुसऱ्याला गुन्हेगार ठरवून पोळी भाजण्यावरच आपला उदरनिर्वाह करायचा वाईट वाटतं. माणसाला चांगल्यातली चांगली विमानं करून आकाशात पक्षापेक्षा मोठं होता आलं. चांगल्यातली चांगलं जहाज करून पाण्यामध्ये माशापेक्षा मोठं होता आलं. आकाशात जमलं, पाण्यात जमलं, पण जमिनीवर अजून माणूस म्हणून मोठं होणं हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे. माणसानी माणसाशी माणसासमत किमान वागणे, बाकी काही नाही जमलं बाळा. धर्म परंपरा लांब ठेवू आपण आत्ता. पण या मुलीनं काय केलं, पुढच्या दिंडीची माणसं आलेली बघितली, त्यांना दिलं. त्यांनी विचारलं हे माती का लागली? हे पराक्रमी पुढे गेलेत, त्यांनी माती लावली. तुम्ही द्याल ना पांडुरंगाला? नक्की. आणि नुसतं देऊ नका, माझा निरोप सांगा. काय सांगू? लहान 8 वर्षाचं लेकरू ते सांगतंय पांडुरंगाला निरोप सांगा बरं दादा. काय सांगू? अरे येऊन जा प म म ग रे सा रे सा सा ग म प ग म. येऊन जा बिगी बिगी. आता हे मराठी ग्रामीण भाषेतला शब्द आहे. वेगानं बिगी बिगी, या लवकर या लवकर या. येऊन जा बिगी बिगी, येऊन जा बिगी बिगी. विठ्ठला येऊन जा बिगी बिगी, विठ्ठला येऊन जा बिगी बिगी. हक्काच्या शेताच्या बांधाला वाट बघतिया विठ्ठला. हक्काच्या शेताच्या बांधाला वाट बघतिया विठ्ठला. सावत्याची पुरगी, सावत्याची पुरगी, येऊन जा बिगी बिगी. विठ्ठला येऊन जा बिगी बिगी. पांडुरंगा गोड करून घे शेंगा वांगी कणस कवळी, आंबे लिंबे पेरू रताळी. शेंगा वांगी कणस कवळी, आंबे लिंबे पेरू रताळी. भक्तीची धाडली वानगी, भक्तीची धाडली वानगी. येऊन जा बिगी बिगी, विठ्ठला येऊन जा बिगी बिगी. पांडुरंगा पांडुरंगा तू धनी आमुचा आम्ही तुझं चाकूर. तू धनी आमुचा आम्ही तुझं चाकूर. परुन्हागी भेटलो कवाच आज पातुर. परुन्हागी भेटलो कवाच आज पातुर. तुला मळ्यात आणल्या बिगर आता मातुर. तुला मळ्यात आणल्या बिगर आता मातुर. आम्ही नाही राहणार उगी. विठ्ठला येऊन जा बिगी बिगी.
भक्तीचा महापूर उसळलेला. या महापुरात नंतरची दिंडी जरा पळत पळत आधी गेली, नामदेवांना भेटली. नामदेवांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला. आमच्या गावात सावतामाळी नावाचा सज्जन माणूस आहे, ह्या लोकांनी भक्तिभावानं दिलेल्या भेटीचा अपमान केला. बघा काय करूया. बरं, संतांची ताकद अशी आहे महाराज, नसलेलं दाखवू शकतात, म्हणजे दिसतंय ते गडप करू शकतात. मायापटल देणं आणि मायापटल काढणं दोन्हीही ताकद. आणि खरंच हे वारकरी जेव्हा देवळात गेले, दर्शन झालंच नाही, मूर्ती दिसेना. अरे रिकामा गाभारा बघायला एवढं चालत आलो का? सगळ्यांनी तक्रार केली नामदेवांकडे, महाराज दर्शन नाही. आणि तिथे नामदेव म्हणाले, कारण एकच, कुठल्या तरी भक्ताचा अपमान तुमच्याकडून झाला, त्याचं हे फळ आहे. खरं सांगा काय केलं? मग ते कबूल झाले की असं असं झालं. आमच्याकडे खरंच तो सज्जन आहे, पण मच्छर, त्या मत्सरापोटी आम्ही असं असं केलं, आमच्याकडून चूक झाली, आमच्या लक्षात आली. तुम्हाला कडून काय उपयोग? आपण सगळेजण अरणभेंडीला जाऊ, तुम्ही सगळ्यांच्या देखत सावतामाळ्याची क्षमा मागा, तुम्हाला दर्शन होणार. आणि म्हणून पंढरपुरातली यात्रा संपताच नामदेव ती यात्रा घेऊन अरण गावाला गेले, असा एक इतिहास आहे. अरण गावाकडे निघाले. आपल्याला असं वाटेल की आषाढी एकादशीला सावतामाळी का नाही जात? त्याचं सोपं उत्तर सांगतो. कसं आहे, सावतामाळ्याच्या घरात माणसं सगळी मिळून 3, आणि आषाढाचा महिना शेतीचा. बाकी सगळे जेव्हा जात होते तेव्हा आपल्याकडे सगळ्या हिंदू कुटुंबामध्ये एकेका घरात किमान क्रिकेटची टीम होती. 10-10, 12-12 माणसं असायची. तेवढेच काका, तेवढ्याच काकवा, असे शब्दाचा मजा आपल्याकडेच आहे, बाकी काही नाही. इंग्लिश म्हणायचं तर नुसती अँटी, ही आमची आंटी, हा तिचा नवरा आंटीना. तेव्हा काही माणसं शेती बघत राहायची, तुम्ही या. आणि यासाठी संतांनी सवलत पण दिली होती, जर अशा इमर्जन्सी अत्यावश्यक व्यवसायामुळे नाही जाता आलं, आलेल्या वारकऱ्याचं दर्शन घे, तुला निश्चित पुण्य प्राप्त होईल. ही सवलत दिलीच कशाला? यासाठी तर दिली. पण अलीकडं आपली एक फार मोठी चूक होते, लक्षात आलं का? पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची फार पूजा होते, परत येताना कोणत्याने विचारत नाही. बरेचसे लोक चालत पायी जातात, पण त्यातले बहुतांश लोक पायी परत येत नाही, ते पटपट गाड्या करून परत येतात. पायी येणारे, खरं या सगळ्यांचं पूजन ते परत येताना व्हायला पाहिजे. रूढी नेमकी उलटी आहे, परंपरा गडबडते आपली. हा, जाताना आदरातिथ्य करावं यात प्रश्न नाही, सत्कार करू नये असं नाही, पण खरी पूजा केव्हा? ते जाऊन आल्यावर पाहिजे ना. तर पंढरपूरची यात्रा संपली, हे सगळेजण सावत्याच्या घराकडे निघाले. इथे गाथेत काय सांगितलंय ते सांगतो, आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा ते सांगतो. कारण कसं असतं, परत एकदा गोष्टीला गोष्ट ऐकून काय उपयोग आहे? त्याच्यातलं तात्पर्य पकडलं तर खरं मजा. आणि यासाठी गाथेत कथा अशी आहे, पंढरीचे पांडुरंग पळत 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 मळ्यात आले आणि सावता मळ्याला म्हटले, मला लपवून ठेव, तुझा ज्यांनी अपमान केला त्यांना मला दर्शन द्यायचं नाही, लपव.
मग सावतामळ्यांनी खुरपं घेतलं. खुरपं म्हणजे शेतीसाठी वापरतात ते धारदार हत्यार. ते खुरपं घेऊन सावतामळ्यांनी आपली छाती फाडली आणि देवाला आत लपवला. गाथेत आहे ते सांगतो, आपण अन्वय त्याचा पाहू. आणि पटकन छाती शिवून टाकली. रॅम्बो पिक्चर नंतरच आहे. ही कन्सेप्टच आपल्यामध्ये 13व्या शतकात लिहिली गेलेली आहे. फाडलेली छाती स्वतः शिवून टाकली. आणि मग नामदेव महाराज आलेले आहेत. सावत्या, देव कुठे आहेत? मला नाही माहिती. नामदेव म्हणतात, खोटं बोलू नको. तू कितीही जरी मोठा असलास तरी तू माळी आहेस. आणि मी म्हणजे नामदेव कोण? शिंपी. शिवणकामातल्या चुका या फक्त शिंप्याला कळतात. तू त्याला छातीत घातलास, शिवणकाम केलंस, पण तुला नीट जमलं नाही. देवाचा हिरवा शेला बाहेरच ठेवला आणि बाकी शिवलं. पुरावा ठेवून चोऱ्या करता? काढ बाहेर देवाला. झालं. परत खुरपं चालवलं, आले आणि मग परत छाती शिवून टाकली. सगळ्यांना दर्शन झालं. अशी कथा. आता अशी कथा बघितल्यानंतर आपल्याकडचे शहाणे काही कमी आहेत? आय वॉन्ट टू आस्क सम क्वेश्चन्स. आस्क. आम्ही लॉजिक विचारतो. लॉजिक. वेन वी स्टार्ट अवर लॉजिक, तुमचं मॅजिक खतम होणार. तू विचार तर खरी. देव सगळीकडे आहे. करेक्ट? येस. मग त्यांनी पंढरपुरातनं इथे याची गरज काय? इथे आहेच लॉजिक. छाती फाडून तो आत घातला म्हणजे आधी आत नव्हता. यू हॅव टू फेस अवर लॉजिक. नंतर फाडून परत बाहेर काढला म्हणजे नंतरही तो त्याच्या छातीत नव्हता. जेव्हा तो इकडं आला तेव्हा तो पंढरपुरात नव्हता. इथून पंढरपूरला गेल्यानंतर तो या गावात नव्हता. नाव तुमचं तत्वज्ञान आमच्या विज्ञानावर कसं टिकणार? त्याला म्हणलं, तुझ्या दुर्दैवानं केला रे थोडासा अभ्यास आम्ही सुद्धा. आणि म्हणून याचं उत्तर असं आहे की आपल्या वेद, शास्त्र, उपनिषद या सगळ्यामध्ये वर्णन आहे. भगवंत चराचरामध्ये भरलेला आहे, पण भरलेला असून संपलेला नाही, उरलेला आहे. त्वत्तिष्ठत् दशांगुलम. आपल्या आर्येच्या भाषेमध्ये असं सांगतात, भूजल तेज समीर ख. कुठे कुठे भरला? भू जमीन, जल 5 महाभूत, तेज समीर वारा, ख म्हणजे आकाश. भूजल तेज समीर ख शशिर विकाष्ठादिकी असे भरला. शशी रवी सूर्यचंद्रातही तो काष्ठ, लाकूड नाही हा शरीर, हे काष्ठ. सगळ्या शरीरात तो आहे. काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापून अवघा. स्थिरचर व्यापून अवघा रे. तो जगदात्मा दशांगुळे उरला. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे भूजल तेज समीर ख शशिर विकाष्ठादिकी असे भरला. ते काय आहे? व्यसन आहे हे. ते रामारामा ऐकल्याशिवाय कीर्तन ऐकल्यासारखं वाटत नाही. जसं काही कारण नसताना चहा प्यायल्याशिवाय सकाळ झाल्यासारखी वाटत नाही. काही त्या चहाचा सकाळचा संबंध नाही. असलाच तर विचित्र आहे. असो.
त्यावेळी ना काही सकाळचं नडलेलं नाही खरं तुमचं आमचं, त्यावेळेला नडणं हे आरोग्य घेतलेलं लक्षण आहे. पण ती रूढी पडली, रामा रामा हरी. हा आता कीर्तन आला, यस. आर्या नावाची वस्तू गायलीच पाहिजे. उपास असलं की वर्या, म्हणजे वरीचे तांदूळ. उपास असले की वर्या. प्रपंच करायचा म्हणजे भार्या, कीर्तन करायचं म्हणजे आर्या. पांडुरंग हरी वासुदेव. तो जगदात्मा दशांगुळे उरला. आता आपलं उत्तर आपल्याला सापडलं. ते जे उरलेलं चैतन्य आहे ते पंढरपूरला उभं आहे. त्यामुळं जो छातीत कायमचा होता तो तिथंच होता, उरला तो येऊन गेला. तेव्हा सर्वत्र तो आहे, या कल्पनेला बाधा येत नाही. जे उरलेलं चैतन्य आहे, जे याच्यापेक्षा मोठं, याच्यापेक्षा प्रचंड, ते येऊन जातं, ते सूक्ष्म रूपाने आहे महाराज. बस आता कथा अन्वय म्हणून अशी आहे की आषाढीची वारी संपली आणि इथं आता वाट बघणं सुरू झालं. का बरं? निरोप असा दिला होता ना, यात्रा संपली की या. आता निरोप पाठवला की येणार, ही खात्री. म्हणून दुसऱ्या दिवसाच्या सकाळपासनं नांगिता म्हणजे सावत्याची मुलगी शेताच्या बांधावर, म्हणजे शेतात उंच उंच अशा ठिकाणी काही चबुतरे केलेले असतात, तिथं राहून उभी काय करते? मालक येणार आहेत, मालक येणार आहेत, रिसीव केलं पाहिजे, आपण उभं पाहिजे. सावता म्हणलं येडच आहे, पण येडं नाही झालं. ते सकाळची न्याहारी नाही, जेवण नाही, दुपार कलंडायला आली. नांगी ते खाऊन घे ना, मालक आल्याशिवाय कसं? अंधार पडायला लागला, पोरगी तिथेच. मग मात्र धीर सुटला, मूर्छा यायला लागली, पोटात अन्न नाही दिवसभर, लेकीच्या चक्कर यायची. बांधावर पडली खाली. सावता धावत आला, हातातलं पाणी तोंडावर मारलं. नांगी ते उठ, काय झालं बाळा? तर मिटल्या डोळ्यातनं प्रश्न एकच, बाबा माझा पांडुरंग आला? नाही आला, नाही आला. कुठला पांडुरंग दाखव तुला? काय कार्टीनं फुल डोक्यात घेतलं? असं कुठं पांडुरंग येत असतो मळ्यामध्ये? बोलवले की येतो म्हणलं की तुम्ही. आपल्या लेकीला असंच उचललं, आपल्या घरातल्या देव्हाऱ्या पुढे ठेवलं. पांडुरंगा, नाही करे दया येत माझ्या लेकीची. तुझ्या दर्शनासाठी तिनं निर्वाण मांडलं. मेली तरी आता ऐकत नाही ती पोरगी. मग आम्ही मायबापानी तरी मागं का राहावं? तिघ हितच बसतो, काय करायचं तुझं तू कर. असे तिघही बांधावर बसले. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे जय जय विठोबा. ही गर्दी येताना दिसली. सावता वेडावला. एवढी माणसं, लांबून बघितलं तर आई, ते लाल पगडी नामदेव आहेत. माग छाट्या घातलेले ज्ञानदेव, निवृत्ती. त्यांना बघितल्यावर असा आनंद झाला. धावत आला तो, हिला गदगदा हलवून उठवलो. उठ, किती देव पाहिजेत? सगळे आलेत. नाम देव आलेत, ज्ञान देव आलेत, सोपान. आणि तुझ्या एवढी मुक्तापणा दे चिमुरडी. आणि पंढरीनाथाचा जय जयकार करत सगळे त्या मळ्यामध्ये शिरले. सावत्याने साष्टांग दंडवत घातला. आपण इथे
अभंग पूर्ण करायचा. सावत्या, तुला दर्शन देण्यासाठी पांडुरंग तिथनं निघालेत आणि आमच्या आधी इथे येऊन पोचलेत. ते इथं आहेत. ज्याने नामाच्या बरोबरीनं सदाचार ठेवला नाही त्यांना शिक्षा झाली आहे. तुझं आचरण नुसतं सदाचार नाही तर परोपकाराच्या सहित सदाचार नामाचा आहे. अरे बाबा, ज्ञानोबांनी शिकवलं होतं द्वारकेचे राणे पांडवा घरी, पण प्रॅक्टिकल दाखवायला पाहिजे ना कोणाकडे. विश्वास ठेव, तुझ्याकडे आलेत. म्हणलं मग महाराज तो शेला कुठं गेला? हिरवागार बहरलेला मळा हाच पांडुरंगाचा दिसत असलेला शेला, तो हिरव्याच रंगाचा. इतरांच्या मळ्यातल्या हिरव्या रंगामध्ये या हिरव्या रंगामध्ये फरक आहे. कारण ते मालक म्हणून काम करतायत आणि तू भक्ती म्हणून काम करतोय. पांडुरंगाची सेवा म्हणून केलेल्या कोणत्याही गोष्टीचा सुगंध बदलतोच. सेवा म्हणून केलेल्या गोष्टीचा सुगंध वेगळाच येतो. हा सारा मळा जो दिसतोय तो पांडुरंगाची मूर्त रूप आहे, शेला आहे. सावत्या, तो इथंच आलाय. सावतवा म्हटले, हे सगळं प्रवचन मला कळतंय, हे जे आडवं प्रकरण आहे त्याचं काय करू? तिला ते कांद्यातला भगवंत, भाजीतला भगवंत, झाडातला भगवंत याच्याशी काही पडलेलं नाही. तिला समोर जसे पंढरपुरात आहेत तसे दिसले पाहिजेत. कशाला काळजी करतो? हाक मार ना, बघ तसे उभे राहतात. आता हाक मारायला काय त्रास आहे? हे संताचं वैशिष्ट्य. पटकन विचारलं, मी हाक मारली, ते प्रगट झाले, कोणाला दर्शन होईल? कोणाला म्हणजे तुला, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलीला. ज्याने माझ्या पोरीचा अपमान केला त्यांना होईल का? सगळ्यांना होईल का? तेवढं त्याचं पुण्य नाही. स्वार्थीपणा आपल्याला शोभत नाही. आमचं पुण्य त्यांना टाका, पण दर्शन सगळ्यांना झालं पाहिजे. खरंच मी माझ्या रीतीनं साधना केली तर भगवंत माझ्या मळ्यामध्ये प्रगट होतो, हे सावत्याने स्पष्ट करून दाखवलं. बरोबर 8 वाजताचं कीर्तन संपलं तर माणसं उद्या येतात. हे मला माहीत असल्यामुळे मी काय पहिल्यांदा नाही आलो कुठे. बरोबर 8 वाजता थांबलेलं असेल कीर्तन, बस सावत्याने हाक मारली. आता ह्याचे ते जे आणखीन खाचखोच शिल्लक राहिलेत ते आपल्याला उद्याच्या कीर्तनामध्ये बोलायचेच आहेत. ते सगळे आपल्याला मांडायचे आहेत. असो, उद्या वेगळ्या संताचं चरित्र आपल्या सगळ्यांच्यासाठी मुद्दाम सांगेन. आज या ठिकाणी विश्राम करू. त्या मळ्यामध्ये प्रकट झालेले भगवंत कसे? निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला पहाविते, कसा प्रकटला पहाविते. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. पांडुरंगा हा नाम्याची खीर साखतो, सोखोबाची पुरे राखतो. हा नाम्या
देवाची ये द्वारी आणि द्वारकेचे राणे या दोन ओळीचा अर्थ झाला. मधल्या दोन ओळींसाठी आपण उद्याचा पूर्वरंग. आणि बुवा उद्या चरित्र कुठलं सांगणार? सस्पेन्स ठेवल्याशिवाय मालिका चालत नसते. असं सुंदर चरित्र उद्या सुद्धा आपल्या समोर मांडूया. सांप्रत या ठिकाणी आजच्या कीर्तनाला विश्राम. देवाची ये द्वारी उभा क्षणभर, देवाची ये द्वारी उभा क्षणभर, तेणे मुक्तीच्या साधी गेल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरी. पंढरीनाथ महाराज की जय. आरतीसाठी सारे उभे राहूया, आरती करूया. आणि या ठिकाणी आज विश्राम. उद्या बरोबर 6 वाजता कीर्तनाला आरंभ. हेचदान दे गा देवा तुझा पुन्हा काही आवडी, हेच माझे सर्व नरके मुक्ती धन संपदा संग संग देगा म्हणे गर्भवासी सुख करता दुःख हरता बाधा विघ्नाची निरती. घालेन लोटांगण वंदीन चरण. रघुनायका मागणे हेची आता, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तकच्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुना